परभणी इथं मातेफिरूकडून संविधान प्रतिमेची विटंबना, आज बंदला हिंसक वळण। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ठेवलेल्या संविधानाचा स्टँड म्हणून विटंबना झाली। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती पुतळा आहे। त्यात ठेवलेल्या संविधानाचा स्टँड मोडून पुतळ्याची दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी मंगळवारी परभणी शहरातील एक व्यक्ती सोपान दत्तराव पवार राहणार मिर्जापूर तालुका परभणी येथील रहिवासी असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाची प्रतिकात्मक संविधानाचा स्टँड काढून विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते। सदर बंद दुपारपर्यंत शांत होते। दुपारनंतर सदर बंदला विसरून लागले असून पोलीस प्रशासन हजर झाले आहे। परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा समोर ठेवण्यात आलेल्या भारतीय संविधानाची प्रतिकात्मक संविधानाची स्टँड काढून विटंबना केल्याचा प्रकार समोर आल्याने आंबेडकरवादीकडून अज्ञात व्यक्तीला चांगला चोप देण्यात आलाय। वेळीच पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून त्या व्यक्तीची सुटका करून त्याला पोलीस गाडीत टाकून घेऊन गेले। त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये रोष निर्माण होऊन शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले असून दगडफेक व रेल्वे गाड्या रोखण्याचे प्रकार समोर आले। सदर प्रकारामुळे दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी बुधवारी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते, परंतु दुपारपर्यंत शांतता पाळण्यात आली। परंतु दुपारनंतर या बंदला हिंसक वळण प्राप्त झाले। पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।